नमस्कार दादा. आज पाहू शकतात आज आपल्या सर्वांचे लाडके या ठिकाणी भुंगा बैलाचे मालक मिलिंद शेठ पाटील, तसेच सोन्या बैलाचे मालक जयेश शेठ पाटील, तसेच रायगडचा टायगर अजयदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा, नक्की सर्वांना प्रश्न पडला, या ठिकाणी खूप जण उपस्थित आहेत. नक्की आज इथे नेरळमध्ये येण्याचं कारण काय, नक्की काय? आज आमचे सहकारी मित्र रवींद्र कथोरे आणि त्यांची सर्व टीम सगळे त्यांच्या कुटुंबाने एक नवीन कपड्यांचं शॉपचं ओपनिंग केलं आहे भिवंडी टेक्स्टाईल करून. त्या ओपनिंगसाठी आम्ही जयेश शेठ आणि अजय गायकवाड यांनी स्वतः त्यांनी इकडे आम्हाला बोलवलं आणि त्याच्यासाठी आम्ही इथं ओपनिंगला इथं आलो त्यांच्या दुकानाच्या. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपला एखादा भाऊ पुढे चालला असेल तर त्याला एक सपोर्ट करणे आपली हे असते. तर दादा, तुम्ही ते पूर्णपणे करताय. बघा, आपला मराठी माणूस पुढे जात असेल तर तिथे आपण त्याला मदतीचा हात तिथे आपण दिलाच पाहिजे, कारण की आपण सोबत मोठे होताना आपला सोबतचा माणूस तो मोठा झाला पाहिजे, हे आमचा सिद्धांत असतो. आणि आपला सहकारी मित्र जर मोठा होत असेल आणि आपला तिथं त्याला काय आपण काम उपयोगी येत असेल तर सर्वप्रथम त्याला प्राधान्य आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आज ना या ठिकाणी तुम्ही आले ना, तशी बरेचसे त्याचे तुमचे पण फॅन्स आलेत, काय सांगाल त्यांच्यासाठी, या जनतेसाठी? काय नाही, आनंद वाटतो. आपल्या माणसाने दुकान टाकलंय. मी तुमच्या यूट्यूब चॅनलतर्फे सगळ्यांना एकच आव्हान करेन, या चांगली क्वालिटी आहे कपड्याची, सुंदर असा आपला माणसाचं दुकान आहे, कधीतरी येऊन भेट द्या. तुम्हाला पटलं तर तुम्ही नक्कीच आवर्जून परत एकदा याल, पण एकदा येऊन या. आपल्या नेरळच्या सर्व भुंगा फॅन्स, माझे स्वतःचे फॅन्स असतील, सगळ्यांना मी विनंती करेल की एकदा येऊन व्हिजिट द्या तुम्ही. 100% तुम्हाला चांगला रिझल्ट पण या कपड्यामध्ये भेटेल. मित्रांनो, दुकान पाहू शकता या ठिकाणी भिवंडी टेक्स्टाईल आणि हायवेच्या बाजूलाच, म्हणजे स्टेशनच्या बाजूलाच आहे. दादा, आणखी जे चाहते आहेत, आज तुमच्यासोबत खूप चाहते वर्ग आहेत, छोटे छोटे मुलं, सर्व आवडता फॅन्स जे तुमचं नाव केलं त्याबद्दल काय सांगाल? एक नंदी अभिमान आहे. बघा, आपला भुंगा झाला, आमचा सोन्या झाला, आणि आमच्या बैलांची नावांच्या सोबत ज्या बैलांची आमची नावं झाले ते गायक आमचा अजय गायकवाड, ही सगळी आमची बैलगाडी क्षेत्रातली जमलेली मंडळी, आणि आमचं इथे संबंध पण आमच्या बैलगाडी क्षेत्रामुळेच झाला आहे. आज आम्हाला गर्व आहे का आमच्या दावणीला एवढी नामांकित बैला आणि बैलांवरती प्रेम करणारा असंख्य त्याचा चाहता वर्ग आहे. म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे, कारण की त्यांचं प्रेमासाठी आम्ही नेरळलाच काय, जिथं जिथं भुंगा फॅन्स, सोन्या फॅन्सचे जिथं जिथं काही कार्यक्रम असतील तिथं आम्ही आवर्जून महाराष्ट्रात कुठल्याही कानाकोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न करू त्या फॅन्ससाठी. दादा, भुंगाचं काय अपडेट द्याल तुम्ही थोडाफार? भुंगाचे काय अपडेट नाही, आज कार्यक्रमाला आलो आहे. उद्या भुंगा पळणार आहे मायनीच्या मैदानाला, आणि त्याच्यानंतर हिंदकेसरी मैदानाला पळणार आहे. ज्या जोडीची अपेक्षा होती प्रेक्षकांना पळण्याची, ते उद्या पळताना दिसेल आणि त्याच्यानंतर परत 11 तारखेला पळताना दिसेल. जयेश शेठ देखील आहेत, तर थोडेसे ते देखील अपडेट काय सांगाल दादा? दुकानाबद्दल सांगा, सोन्याबद्दल सांगा. सोन्याबद्दल नाही, आपण दुकानाला आलोय आणि बघा, आपल्या आगरी बांधवांनी इथल्या स्थानिक लोकांनी हा दुकानाची ओपनिंग केलेली आहे. तिथे सर्व आपल्या जनतेने इथल्या आसपासच्या परिसरातल्या किंवा आपण लांब लांब जातो, मुंबईपासून किंवा भिवंडीपासून, वाशीपासून, तिथे न जाता इथे एक बार अशोक भोईर आणि रवींद्र कथोरे यांच्या दुकानाला अवश्य भेट द्या, ही मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. सोन्या फॅन्स क्लब आणि तुमचा चाहता वर्ग ना खूप या नेरळ भागामध्ये, काय सांगायला? सोन्याने सर्व येतील, चाहता वर्गी जेवढे सोन्याचे आहेत ना तेवढे इथे येणार. चालेल, तुम्हाला ग्वाही देतो. आणि आज रायगडचा टायगर या ठिकाणी अजय गायकवाड देखील. दादा, काय सांगशील, नवीन काय सॉन्ग आणि या दुकानाविषयी थोडाफार? नाही, सांगायचं या दुकानाला तर नक्कीच सगळे भेट देतीलच आपल्या परिसरातील, कारण की आपल्या हक्काचं आणि मराठी माणसाचं दुकान आहे. आणि आवर्जून सांगतो, आज दुकानाच्या माध्यमातून सर्व फॅन्स भेटल्यानंतर जसे आमच्या भुंगाचे, सोन्याचे, अशा बैलांचे जे फॅन आहेत तसे तेवढं माझे देखील तेवढेच फॅन आहेत, कारण इथे आल्यानंतर पाहिलं, भरभरून प्रतिसाद, भरभरून प्रेम दिलं. खरोखर पुन्हा यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांना पुन्हा आवाहन करतो की नक्की आपल्या हक्काच्या ह्या भिवंडी टेक्स्टाईल दुकानाला नक्की भेट द्या. जय हिंद. मला वाटतं काय एक नवीन सॉन्ग येईल वाटतं, काहीतरी काय नवीन सॉन्गचे काय अपडेट आहे? कोणता येतोय नवीन? नाही, नवीन आता माझे बरेच आले. आता भुंगाचं देखील आलं, तुम्ही पाहिलं. आता माझं सोन्या व्हायला येतं, सोन्या निघाला 21 फक्त तारीख मला वाटतं जय शेठ यांची निघायची बाकी असेल. बाकी गाणं माझं रेकॉर्डिंग झालेलं आहे. चालेल शेठ. मिलिंद शेठ, थोडंफार आता जाता येत तर जाता आता काय सांगा थोडंफार? काय नाही, इकडं यांनी एवढा मान दिला, सन्मान दिला, आम्ही तिघं जण खूप खुश आहेत.
देवाकडे एकच प्रार्थना करेल की या दुकानाचे जे त्यांनी यश प्राप्त करण्याचा जे प्रयत्न केला ते यश प्राप्त हो आणि हा भरभराटीचा त्यांचं दुकान चांगलं चालवणं अशीच भिवंडी टेक्स्टाईल आणखीन महाराष्ट्रात जागोजागी यांची ब्रँड होती. देवाकडे प्रार्थना करतो, इथेच थांबतो आणि तुम्ही पण आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.